अरे कमी वापर पण अस्सल वापर. MDH काश्मीरी लाल मिरची पावडर. MDH. माझी तब्येत नाही बरी राहत, कफ आहे मला. सुनीता कुठे गेली काही माहित नाही, कुठे गेले काय गेले मला काही नाही सांगत. कुत्र्याला नेलं दवाखान्यात, कुत्र्याचं औषध केलं. सुनीता इथेच राहत होती? हो हो. किती दिवसापासून गेली? सांगते तर आता 15 दिवस होऊन राहिले गेली. तर काय सांगून गेली? काहीच नाही. जावाच्या मुलाला म्हणे चाल म्हणे, कपडे घेऊन देते म्हणे, चाल म्हणे. झालं. कुठं काम करते? हे साड्या वाड्या भेटते. कोण? सुनीता? हो, कपडे वपडे असे ब्लाऊज. हां. त्याचा मुलगा काय करतो सुनीताचा? हां, सुनीताचा मुलगा शाळेत जाते. काय बाबा 12 वर्षाचा पोरग का करणार आहे? तुम्हाला काही फोन नंबर फोन केला? नाही काहीच नाही. पोलीस कोणी आलं? विचारलं कोणी आलं होतं? हो आले होते. कोण आलं होतं? काल आले होते पोलीस. हो. काय म्हणजे? कुठं गेले म्हणत विचारत होते. हो. बरं, त्यांचे काही जम्मू काश्मीर मध्ये ओळखीचे लोक वगैरे राहतात का? रेग्युलर जातात? माहित नाही बाबा, आता कसं राहतात का? तो त्याच्या आधी पण गेली होती कधी? सांगते तर दिवाळीमध्ये सुट्ट्या राहतात मुलाला. हो, ते चाल म्हणे फिरायला जाऊन म्हणे. हो. बरं, पोलिसांनी काल काय माहिती विचारली? तुम्ही काय सांगितलं? पोलिसांनी काय माहिती सांगितलं का सुनीता कुठे आहे काय? मुलगा आहे म्हणत परी कायच्या मध्ये असं सांगितलं. कोणाच्या मुलासोबत गेली म्हणून सांगितलं? हो, मुलगासोबत गेली बा. मुलाला नेलं, कपडे घेऊन देतो म्हटलं मुलाला, तो नाही म्हणत होता. बरं, तुम्हाला आता हे माहिती आहे का की तुमची पोरगी पाकिस्तानमध्ये पळून जाण्याच्या तयारीत होती? नाही, काहीच नाही, मला काहीच नाही माहीत. काय सांगून गेले होते? काहीच नाही सांगितलं, काहीच नाही. आपली कामं करत राहते मी, स्वयंपाक करायचा, पाणी भरायचं. आता पाणी भरलं. फोन घेऊन येत होती तिला कोणाचं? का काही माहित नाही मला. त्यांच्यावर काही उपचार वगैरे सुरू होते का तब्येतीच्या वगैरे? हो, तसं डोक्यामध्ये जरासं काही बोलायचं. सांगते तर त्या कुत्र्याला नेलं वडीवर दवाखान्यात, त्याची दवाई चारून दिली, त्याला औषध चारून दिलं. हो. भंतेजीच यारात जायचं मला म्हणे, तू यारात भंतेजीला म्हणे ही माझ्या आईला सांगा म्हणे यारात जायचं. बसूनच राहते, घरीच राहते म्हणे बसून. मी काय करू, माझ्यानं चालणार नाही तर कुठे. सुनीताचा कुठल्या दवाखान्यात उपचार चालू होता का? म्हणजे ती डोक्यात कमी होती असं तुमचं म्हणणं आहे? नाही, आता गेलती बाबा त्या दिवशी दवाखान्यामध्ये, आंबेडकर दवाखान्यामध्ये गेलती. मग माहीत नाही कुठे गेली, कोण्या दवाखान्यात गेली. तर अजून डॉक्टर लोक सांगतात कधी हे तिचा हे तपास. नॉर्मल होतं की तिच्या दिमागावर काही परिणाम झाला? हो, दिमागावरच हे झाला तिच्यावाल्या. दिमाग काहीच बोलायची, काहीच बोलायची. मला माझंच घर आहे म्हणते, हे माझंच आहे, मा बापानं बांधून ठेवलं म्हणते माझ्यासाठी म्हणते, अशी म्हणायची. नाही, आता मला तू काय टाकते म्हणते हे जेवणामध्ये, झोपच येते म्हणते. तुमचं पूर्ण नाव सांगा तुमचं? माझं पहिले भोलेसर निर्मला जामगडे. निर्मला जामगडे. हो.